ऋतिक मात्र सज्ज होताना आपण पाहतोय जबरदस्त स्पोर्ट्स घोडसो आयोजित जबरदस्त चषक 2026 दिमागदार आयोजन ग्रामीण क्रिकेट असोसिएशनची ही 23वी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत 22 स्पर्धा खेळल्या गेल्या त्यांनी उद्यापासून 24व्या स्पर्धेला कालफारे मैदानावर सुरुवात होईल. जंत्राचा खारबा आयोजित जिल्हा प्रमुख चषक 2026 या स्पर्धेचा लॉट्स देखील आज या स्पर्धेमध्ये काढला गेलेला आहे. पहिल्या षटक आणि पहिल्या षटकामधील पहिला चेंडू प्लॅन मेस आपण पाहतोय. चेंडू निघून जातो विकेटकीपरच्या हातामध्ये. पहिल्या फेरीमधील शेवटचा सामना 5 षटकांचा. यानंतर आपण सामने 4 षटकांचे पाहणार आहोत. कालचा दिवस आपण जर बघितला तर दिशान पाटील फॅम टीम पोसोय 7080 जे खबर वेले संघाच्या नावे राहिला होता, ज्याने अंतिम फेरीमध्ये धडक मारलेले. प्लॅन मेस पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. चांगली सुरुवात ऋतिक मात्रे करताना बॅक टू बॅक हा दुसरा चेंडू देखील डॉट हाताळताना पाहायला मिळतोय. रिव्हर्स फटका. चेंडू थर्ड रिझन मध्ये थांबणार नाही, निघून जाईल डीप थर्ड रिझन मधून. या इनिंग मधील हा पहिला चौकार. आणि हा चेंडू निघून जातोय स्क्वेलेकच्या वरून सीमा पार. कुमारच्या बॅट मधून हा षटकार. त्यांना मग षटकार आपण बघते कुमार गुणच्या बॅट मधून. आणि धावसंख्या 6 ने पोहोचते ती 20 वर. इथे मात्र बीट होते श्रेक्षक बीट फलंदाज देखील झाला होता. बॅट कट नक्कीच पंच दर्शवतात. मात्र मिडल ऑफ द बॅट चेंडू घेता आला नाही फलंदाजाला. बॅटच्या मधोमध चेंडू घेऊ शकला नाही. एक धाव तरी देखील पूर्ण करतात फलंदाज. आणि या सिंगल संघाची धावसंख्या 21, 21 लॉस ऑफ 1 विकेट. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. दुसरं षटक मार्गस्थ आहे. पिटूचं दुसरं षटक असताना गोलंदाज नयन पाटील. तर नयन पाटलाचा सामना फलंदाज दिनेश गुलवी. यावेळेला मिस्टाईम फटका कव्हर इजामध्ये छेल सॉफ्ट डिसमिसल. दुसरा सलवेचा फलंदाज दिनेश गुलवी याची केली संपुष्टात. लाईव्ह टेलिकास्ट प्रेक्षकांपर्यंत पोहोचलं जात नाही. बहुसंख्येने फोन येत आहेत, फोन कॉल्स येत आहेत. आपली दिलगिरी आम्ही व्यक्त करतोय. आणि थोड्याच वेळात पुन्हा एकदा लाईव्ह टेलिकास्ट सुरू होईल. पॉवरप्लेच्या 2 षटकांची समाप्त झालेला आहे. पॉवरप्लेच्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर जबरदस्त भिनार संघाची धावसंख्या 21. ऋतिक मात्र कंटिन्यू आपल्याला पाहायला मिळतोय, ज्याने P1चं पहिले षटक देखील हाताळलं होतं. आणि आता मात्र दुसरं षटक देखील त्याच्या स्पेलमध्ये हाताळण्यासाठी तो सज्ज होताना. न्यू बॅटर पवन. नॉन स्ट्रायकिंगला मात्र सामना फलंदाज कुमार गुंड. इथे या खोलात हाताळलेला चेंडू छोट्या
बॅकचा वापर करून चेंडूला खेळले ती मिड ऑफ रिजनमध्ये एका धावेसाठी एका धावेने स्ट्राईक रोटेट करतो फलंदाज कुमार गुंड आणि सिंगलने भिनार संघाची धावसंख्या पोहोचते ती 22वर डबल 2. आपण सामना पाहतोय जयबजरंग भिनार विपक्ष न्यू क्लब पिंपळनेर या दोन संघामध्ये पहिल्या फेरीमधला शेवटचा सामना. यानंतर दुसऱ्या फेरीमधील सामने आपल्याला प्रत्येकी 4 षटकांचे पाहायला मिळतील. हा सामना 5 षटकांचा आपण पाहतोय, ज्यामध्ये तिसरं षटक सध्या मार्गस्थ आहे. क्लीन बॉल दांडी गुल फलंदाज बाद होताना तिसरा हादरा जयबजरंग भिनार या संघाला. डीपमधून शतरक्षक चेंडूपर्यंत पोहोचतोय तोपर्यंत एकच धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजांना. इष्टांच्या मागे आपण विजय गायकवाड इष्टरक्षक पाहतोय, ज्याच्या नावे ग्रामीण क्रिकेटमध्ये इष्टांच्या मागे सर्वाधिक झेल घेण्याचा विक्रम आहे. या अगोदरचा जो इष्टांच्या मागे सर्वाधिक झेल घेण्याचा विक्रम जय इतळकर मॅन फ्रॉम पूर्ण आणि राजन थले मॅन फ्रॉम वेल यांच्या नावे होता. प्रत्येकी 5-5 झेल घेण्याचा तो विक्रम आहे. इष्टांच्या मागे 6 झेल घेऊन विजय गायकवाड मोडीत काढल्याने इष्टांच्या मागे सर्वाधिक 6 झेल घेण्याचा विक्रम पिंपळनेर संघाचा इष्टरक्षक विजय गायकवाड याच्या नावे आहे. तोच इष्टरक्षक सध्या इष्टांच्या मागे इष्टरक्षण करताना पाहायला मिळतोय. इथे या फ्लिक केलेल्या चेंडूला फ्लिकचा फटका, शतकक्षक तिथे सज्ज, चांगले शतकक्षक पाहायला मिळते. स्क्वेअर ऑफ द विकेट स्क्वेअर लेग रिझनमध्ये मात्र 2 धाव घेण्यापासून रोखू शकले नाही फलंदाजांना. या 2 धावांनी जयबजरंग भिनार संघाची धावसंख्या पोहोचते ती 25वर क्वार्टर सेंचुरी सिल्वर जुबली. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 73 चौकार आणि 98 षटकार ठोकले गेलेले आहेत. आणि या स्पर्धेमध्ये काल विक्रम आपण पाहिला होता रन मशीन ऑफ घोडसई रुपेश केने, ज्यांनी सलग 6 चेंडूमध्ये 6 चौकार ठोकण्याचा विक्रम याच मैदानावर काल प्रस्थापित केला होता. इथे केवळ चेंडूला दिशा दिलेल्या कार्पेटचे सहारे अगदी जमिनीला घासत पुसत चाटत चेंडू निघून जाते सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. व्हॉट अ शॉट. अध्यक्ष भाजपा भिवंडी ग्रामीण आणि माजी सरपंच ग्रामपंचायत कव्वाड निलेश गुरव साहेबांच्या माध्यमातून आम्हाला बहुमूल्य सहकार्य लाभलेले आणि त्यांच्यावर ध्वनी मुद्रित केलेलं गीत देखील वाजवलं गेलेलं आहे. स्वीप करण्याचा प्रयत्न होता. खरं तर आपण बघतो पॅडल स्वीप. देवानंद गुलवी साहेबांचे इथे आगमन झालेलं आहे. राजा गुलवी आणि शुभम गुलवी यांचे पिताश्री आणि त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम देवानंदजी गुलवी साहेब. आपल्या जयबजरंग चषकामध्ये हार्दिक स्वागत आहे. यांचे 2 सुपुत्र सध्या निंबोली संघामधून खेळताना आपल्याला पाहायला मिळतात, राजा गुलवी आणि शुभम गुलवी. इथे रनआउटसाठी या तिसऱ्या पंचाची सुविधा घेतली गेलेली आहे. तिसऱ्या पंचाचा जर विचार करायचा झाला तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक पहिल्या तिसऱ्या पंचाची मदत मास्टर सचिन तेंडुलकर बाद करण्यासाठी घेतली गेली होती आणि इथे देखील आपण बघूया पंचाची मदत घेतली गेलेली आहे. सुनील पाटील साहेब आमचे रजा घेताना वडपेगावचे ओमकार ग्रुपचे ॲक्टिव्ह सदस्य आणि त्यांच्यासमोर प्रेमनाथजी वडोलकर ज्यांची विशेष उपस्थिती पाहायला मिळाली होती. नॉट आउट.
तीन षटकाची समाप्ती झालेली आहे. तीन षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या 31 31 इंड ऑफ द थर्ड ओव्हर. आणि आता मध्ये चौथं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज दक्ष गायकवाड बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होताना. आपण सामना पाहतोय न्यूक्रा पिंपळ विपक्ष जयबजरंग भिनार या दोन संघामध्ये. आणि यामधील विजयी संघ आपल्याला नेक्स्ट मॅचमध्ये खेळताना पाहायला मिळेल सेलूमाता वर्ल्ड संघाची. मागील सामन्यामध्ये सेलूमाता वर्ल्ड संघाने आवाज भिनार संघाला पराभूत केलेला आहे. समोर खेळलेल्या चेंडूला 20 मध्ये क्षेत्ररक्षक दुरून चेंडूपर्यंत पोहोचतोय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते ऋतिक मात्र लॉंग ऑफ रिझर्वमध्ये सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळालं आहे. फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळेल, एका धावपेक्षा अधिक नाही. ज्यापासून भिनार संघाची धावसंख्या सिंगलने पोहोचते ती 32 ओव्हर 32 लास्ट ओव्हर 3 विकेट. आणि या सरासरीने जर धावा झळकवल्या गेल्या तर प्रोजेक्ट स्कोर दाखवले जाते 50. करंट रन रेट सध्या 10.11 पाहायला मिळतोय. आयुष हारड आणि कुमार गुंड ही जोडी मैदानामध्ये. कुमार गुंड वैयक्तिक 17 धावसंख्येवर फलंदाजी करतोय. आतापर्यंत 7 चेंडू त्याने सामना केलेला आहे. यावेळी मात्र चेंडूला टर्न केलेला आहे. चेंडू निघून जाते बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून सीमा पार चौकाराने. इथे मात्र पंचांनी रिव्ह्यू घेतलेला एक अंपायर्स रिव्ह्यू आपल्याला पाहायला मिळतोय. अंपायर्स रिव्ह्यू आपण पाहतो. अंपायरनी मात्र इथे रिव्ह्यू घेतलेला आहे. अगदी क्रीजच्या डेप्थचा चांगला वापर करताना आपण पाहतो फलंदाज कुमार गुंड. आणि इट्स नो बॉल बिमर डिलिव्हरी म्हणजे पुढील चेंडू फ्री असणार आहे. आणि धावफलकामध्ये धावा देखील जोडल्या जातात. तब्बल 7 6+1 अशा 7 धावा धावफलकामध्ये जोडल्या जातात. आणि 7 धावेने ज्यापासून भिनार संघाची धावसंख्या वाढताना इथे दिशेमध्ये भरकटाना गोलंदाज फ्लीट कंटिन्यू असणार आहे. धावसंख्येमध्ये सिंगलने भर पडते. धावसंख्येत 40 4 नॉट आपण पाहतो. 40 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. चौथं षटक मार्गस्थ दक्ष गायकवाड चौथं षटक हाताळताना. यावेळी मात्र पुन्हा एकदा त्या दिशेने फटका केला. चेंडू डायव्हर्ट होतोय. प्रयत्न चांगला मात्र चेंडू निघून जातोय बॅकवर्ड फांड रिझर्व मधून सीमा पार चौकार. स्क्वेअर लेग रिझर्व मधून माफ करा. हा चौकार वसूल करताना आपण बघतोय फलंदाज कुमार गुंड. पुन्हा एकदा क्रीजच्या डेप्थचा वापर करताना आपण बघतोय मागच्या पायावर वजन ट्रान्सफर केलं होतं. आणि आणखीन एक चौकार कुमार गुंडच्या बॅटमधून. धावसंख्या 44 44 धावा. आपण सामना पाहतो जयबजरंग भिनार विपक्ष न्यूकेरा पिंपळनेर या दोन संघामध्ये. ग्रामीण क्रिकेट असोसिएशनची ही 23वी स्पर्धा आणि भिवंडी तालुक्यामधील एकमेव अशी संघटना असोसिएशन पाहतोय ज्या संघटनेच्या माध्यमातून सर्वाधिक स्पर्धा भिवंडी तालुक्यामध्ये पाहायला मिळतात. जेवढ्या संघटना आहेत त्या सर्व संघटनेमध्ये आघाडीवर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संघटना पाहायला मिळते. कारण सर्वाधिक स्पर्धा आपण पाहतोय. आतापर्यंत 22 स्पर्धा खेळल्या गेलेल्या आहेत आणि 23वी स्पर्धा आणि अजूनही तब्बल 7 स्पर्धा दस्तक देत आहेत. यानंतर 24वी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल कालवार या मैदानावर. जांदारचा खारबा अजित जिल्हा प्रमुख चषक. हो 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 या उडा या चेंडू निघून जाते लॉंग लेग का च्या वरून सीमा पार लॉंग वे षटकार. आपण पाहू शकता कशा प्रकारे फटका खेळलेला अगदी एकाच ऍक्शन मध्ये जो काही ते हरकत में बरकत हे लवकरच हरकत मध्ये आला होता. आणि 6 धावांची बरकत देखील मिळताना पाहायला मिळते कुमार गुंडला. धावसंख्या 6 ने जयबजरंग भिनार संघाची वेगाने वाढते. 50 धावा अर्धशतक देखील पूर्ण झालेले. पन्नास धावा 50 देखील कंप्लीट होता. आपण पाहतो जयबजरंग भिनार या संघाची 50 धावा धावफलकावर झलकल्या गेलेल्या आहेत. पहिला माइलस्टोन संघाचा आपण बघतोय पूर्ण होताना. कुमार गुंड वैयक्तिक 33 धावसंख्या फलंदाजी करताना 10 चेंडूचा आतापर्यंत त्याने सामना केलेला आहे. या स्पर्धेमध्ये आपण बघितलं तर केतन पाटील मॅनपॉन सारंगावच्या बॅटमधून अर्धशतक पाहायला मिळालेलं आहे.
एक चिक्की रन्स फलंदाज पूर्ण करतात. या सिंगल या कुमार गुण पोहोचतो आपल्या वैयक्तिक 34 धावसंख्येवर 11 चेंडूचा सामना करताना या संघाची धावसंख्या पोहोचते ते 51 वर. 51 लॉस फॉर द 3 विकेट. चौथं षटक मार्गस्थ आहे. इथे एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. लेगबाजचा इशारा पंचाकडून येतोय. आव्हान धाव लेगबाजच्या रूपाने. धावसंख्या 52 52. आपण सामना पाहतोय न्यूक्रा पिंपळनेर विपक्षी जयबजरंग भिनार या दोन संघामध्ये. प्रथम फलंदाजी करतात जयबजरंग भिनार संघ सध्या मैदानामध्ये. लॉर्ड फुटात चेंडू चेंडूला फिरकावून दिले आणि हा चेंडू निघून जातो स्क्वेअरलेगच्या वरून सीमा पार झळणारदार षटकार. कुमार गुण ऑन फायर आपण पाहतोय या वैयक्तिक 40 या धावसंख्येत तो पोहोचताना हे आपण पाहू शकता रिप्ले मध्ये अगोदरच तयारीत होता. थोडासा गुडघा वाकवला होता आणि आपण पाहतो या घुटना टेक सिक्सर देख 40 या वैयक्तिक धावसंख्येवर खेळताना आपण पाहतोय या स्पर्धेचा विचार केला तर या स्पर्धेत पहिलं अर्धशतक सारंगाव संघाचे केतन पडलेच्या नावे बरोबर 50 धावा त्यांनी कुठून काढल्या होत्या. मात्र यंदाच्या अंकामध्ये विचार करता यंदाच्या अंकामध्ये पहिलं अर्धशतक आर के विल्डर्स मानकुले संघाच्या शिवम माल्याने झळकला होता. 14 मानकुले अजित चॅम्पियन ट्रॉफीमध्ये. आणि आत्तापर्यंत आपण बघितलं तर 36 अर्धशतके झळकावले गेलेत. या स्पर्धेच्या अगोदर 35 अर्धशतके झळकावले गेले होते आणि 36 अर्धशतके आत्तापर्यंत ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या संघटनेमध्ये झळकावले गेले आहेत. एकूण हॅट्रिकचा विचार केला तर हॅट्रिक देखील 31 झालेले आहेत. ज्यामध्ये 3 असे गोलंदाज आहेत ज्या गोलंदाजांच्या नावे एकाच स्पर्धेमध्ये 2-2 विकेट हॅट्रिक घेण्याचा विक्रम आहे. ज्यामध्ये पहिला हा कारनामा केला होता शिलोमा धवल संघाचा अतिश बांबरे यांनी मानकुले मैदानावर एकाच स्पर्धेमध्ये 2 विकेट हॅट्रिक. त्यानंतर डोंगे संघाचा तुषार पाटील आणि त्यानंतर शिवचोरवा कोण संघाचा हर्षल म्हात्रे ज्यांनी खासदार चषकामध्ये एकाच स्पर्धेमध्ये 2 विकेट हॅट्रिक घेण्याचा विक्रम केला होता. 3 असे गोलंदाज ग्रामीण क्रिकेट असोसिएशनमध्ये आपण बघतोय ज्या गोलंदाजाने एकाच स्पर्धेमध्ये हा कारनामा 2-2 वेळा केलेला आहे. म्हणजे 2-2 विकेट हॅट्रिक एकाच स्पर्धेमध्ये या 3 गोलंदाजांनी पूर्ण केलेले आहेत. यावेळी मात्र टर्न केलेल्या चेंडूला सुरेख फटका पिकअप शॉट चेंडू निघून जाते बॅकवर्ड स्कोलेकच्या वरून सीमा पार फ्लॅट 6 समांतर षटकार. इथे मात्र दिशेमध्ये भरकटताना गोलंदाज एक चांगली भागीदारी आपण पाहतो या आयुष आरड आणि कुमार कोंड या 2 फलंदाजांमध्ये. यंदा जगामध्ये सर्वोच्च भागीदारीचा जो विक्रम आहे 90 जो भावेश पाटील आणि कुलदीप थले यांच्या नावे. यावेळी मात्र खराब चेंडू आणि खराब चेंडूचा खरपूस समाचार चेंडू निघून जातोय लॉंग लेगच्या वरून सीमापार षटकार. आणि इथे मात्र बॅटिंगने रिव्ह्यू देखील घेतलेला आहे. यंदाच्या अंकामध्ये टॉप 3 जर पार्टनरशिप पाहायचं झालं तर 90 धावांची भागीदारीचा जो विक्रम आहे तो जयकबराव वेले संघाचे या फलंदाज भावेश पाटील आणि कुलदीप थले यांच्या नावे ज्यांनी 90 धावांची भागीदारी केली आहे. त्यानंतर नंबर 2 ची भागीदारी आपण पाहतोय हवेदेवी संघाच्या फलंदाज सिद्धेश पाटील आणि करण पाटीलच्या नावे ज्यांनी 86 धावांची पार्टनरशिप टुंगेस चषकामध्ये केली होती फेअर डिलिव्हरी. आणि त्यानंतर 80 धावांची भागीदारीचा जो विक्रम आहे तो शेलोमाता वर्ल्ड संघाचा फलंदाज यतीन मडवल आणि कौशल पाटील यांच्या नावे आहे ज्याने या पोगाव या मैदानावर चाविंद्र चषकामध्ये 80 धावांची भागीदारी केली होती 14 मानकुले या संघाविरुद्ध. आणि हा चेंडू निघून जातोय बेडूकर इजारामधून सीमा पार धावा पिलेल 4 चौकार. चौकार संघाची धावसंख्या 75 धावा. धावा सध्या होत नाहीत धावा जणू काय वाहत आहेत. धावांचा महापूर आपण पाहतोय सध्या जबरदस्त क्रीडांगण गोरसं इथे.
कारण दोन्ही बाजूने आक्रमण आता पाहायला मिळते. या अगोदर आक्रमण कुमार गुणचं पाहिलं होताना इथे आक्रमण करताना आयुष हरेर देखील पाहायला मिळतोय. गेंदबाज करे तो क्या करे या, एक तरफ खाई तो दूसरी तरफ, एक तरफ कुआ तो दूसरी तरफ खाई, दोनों तरफ से हो रही है पिटाई. आणि दोन्ही बाजूने आता मात्र पिटाई देखील आपल्याला पाहायला मिळते. कारण या अगोदर आक्रमण आपण पाहिलं होतं कुमार गुणचं आणि आता मध्ये आक्रमण सुरू केलेलं आहे ते आयुष हरेर यांनी देखील. हो 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 पिकअप शॉट, वॉट अ शॉट. जेवढी जास्त उंची तेवढंच जास्त अंतर चेंडू होतोय सीमाच्या बाहेर, छुम अंतर. किती जावं त्या सिद्धार्थ केने जे स्कोरच्या भूमिकेमध्ये आहेत ते सांगत आहेत. आणि या गोलंदाजाने आतापर्यंत 23 धावा खर्च केलेल्या आहेत. 4 षटकामध्ये आतापर्यंत 23 धावा नेत्रेश गायकवाड खर्च करताना आपल्याला पाहायला मिळते. 4थ्या षटकामध्ये या 26 धावा आल्या होत्या आणि या षटकामध्ये देखील धावा येताना इथे मात्र फाईन केलेल्या चेंडूला फाईन लेग रिझनमध्ये क्षेत्ररक्षक बनेल प्रेक्षक चेंडू निघून जाईल डीप फाईन लेग रिझन मधून सीमा पार, धावामधील 4 चौकार. धावांची लयलूट आपण पाहतोय. या देशाचे फटके आपण रिप्ले मध्ये पाहू शकता, बडे बडे फटके. धावांची लयलूट, धावांचा महापूर सध्या जबरदस्त क्रीडांगण गोरसई जबरदस्त स्पोर्ट्स गोरसई जबरदस्त चषकामध्ये. स्विंग अँड मिस या स्पर्धेतील सर्वोच्च सांघिक धावसंख्येचा विक्रम आपण जर बघितलं तर 92 धावांचा आहे. आणि इथे आपण पाहतो या धावा झालेल्या त्या जबरदस्त भिनार संघाच्या 85 आणि 86 धावांचं लक्ष इथे मात्र ठेवलं गेलेलं आहे तिनुएकरा पिंपळनेर संघासमोर. आज या स्पर्धेचा आपण हा शेवटचा अंतिम दिवस पाहतो या आणि अंतिम दिवसामधील सामना आपल्याला पाहायला मिळतो. या पहिल्या फेरीमधील अंतिम जबरदस्त भिनार विपक्षी या न्यूक्रा पिंपळनेर या दोन संघामध्ये. थँक्यू व्हेरी मच सुभाष धुमाल सर. बोलूया आपण थेट मॅचच्या दिशेने. 85 धावा ठोकल्या गेल्यात. पहिल्या 3 ओव्हरचा विचार केला तर अगदी बॅकफुटवर होता जय बजरंग भिनार संघ. मात्र उर्वरित 2 षटकामध्ये 4थं षटक 26 धावांचं आणि 5वं षटक 27 धावांचं पाहायला मिळालं आणि त्याच्या जोरावर 85 धावा झाल्या आहेत. 86 धावांचं लक्ष या ठिकाणी उभं केलं आहे आणि या लक्ष्याचा पाठलाग पाहूया कशा प्रकारे केला जाईल न्यू एकबिरा पिंपळनेर टीमच्या माध्यमातून.
चला क्षेत्ररक्षण सजून घ्या. वली आपण मॅचच्या दिशेने मॅचला सुरुवात होत आहे. 86 धाबांचं एक विशाल लक्ष या ठिकाणी उभा केलाय आणि त्या धाबांचा बाटला करण्यासाठी दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. हार्दिक गायकवाड विथ ऋतिक गायकवाड. पहिला बॉल प्रेम भोईर, ऋतिक म्हात्रे आहे या वेळेस पहिलाच बॉल. क्षेत्ररक्षक थोडे दूर राहिले आणि बॉल निघून जातोय सीमारेषा पार. पहिला बॉलवर हा पहिला चौकार. 4 धावा. पहिला बॉलवर चौकार आलाय त्या ठिकाणी. नक्कीच ज्या प्रकारचे लक्ष जे आहे ना टीम भिनारच्या बाजूने, हे लक्ष लक्षात घेऊन अगदी हायलाइट क्रिकेट खेळावं लागेल. प्रेम भोईर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल. हार्दिक गायकवाड डावखुरा फलंदाज खेळपट्टीवर सज्ज आहे. हा वेळेस फुलटॉस बॉल. कव्हर मधून बॉल निघून जाईल सीमारेषा पार. सलग हा दुसरा चौकार. 4 धावा. आहे हे लक्षात घेऊन पहिल्या 3 बॉलवर 3 प्रहार पाहायला मिळाले. 3 चौकार आले त्या ठिकाणी हार्दिक गायकवाडच्या बॅट मधून. मात्र चालू हंगामाचा विचार केला तर सर्वात मोठी चेसिंग शेलूमाता वर्ल्ड टीमने केली होती. चौथा हिरवा मानकोली टीमने 4 ओव्हरमध्ये 79 धावा ठोकल्या होत्या. 80 धावांचं लक्ष जे होतं ना ते अगदी 3.3 ओव्हरमध्ये कंप्लीट केलं होतं शेलूमाता वर्ल्ड टीमने. साविंद्रा चषक पोगाव या स्पर्धेमध्ये या वेळेस कलात्मक पलटी शॉट. काही कमालीचा स्ट्रोक आपण पाहतोय. चौकार. 4 धावा. अतिशय सुरेख फटकेबाजी. काल देखील आपण चौकारांमध्ये डील पाहिली होती. केतन केनेच्या बॅटमधून 4 बॉलवर 4 चौकार आले होते आणि त्या पुढील ओव्हरमध्ये रुपेश केनेच्या बॅटमधून 6 बॉलवर 6 चौकार आपल्याला पाहायला मिळाले होते. तर या वेळेस हार्दिक गायकवाडने देखील ठोकला 4 मध्ये 4. प्रेम भोईर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. 4 बॉलमध्ये 16 गाडवला. 16 धावांचा बोलबाला धावफलकावर आपण पाहतोय. षटकातील पुढचा बॉल.
या बले स्लोपरचा वापर, वेग परिवर्तन, बॅट आधीच फिरवली गेली मात्र बॉल थोडा उशिराने येतोय. व्हेरिएशन महत्त्वाचं आहे. ॲज अ बॉलर तुमच्याकडे वेग परिवर्तन, व्हेरिएशन, विविधता, नक्कीच लाईन्थ अँड लेंथ या सर्व गोष्टी ज्या आहेत ना त्या खूप महत्त्वाच्या आहेत. वेलकम कौशल धुमाल, द सन ऑफ सुभाष धुमाल सर. आणि आज नक्कीच मागच्या काही वर्षापासून कौशल क्रिएशनचं जे आपण स्कोअरबुक पाहतोय ना ते नक्कीच ज्याच्या नावाने आहे तो कौशल या ठिकाणी उपस्थित झाला आहे. षटका दिला, पुढचा बॉल, या वेळेस देखील अजून एक पलटी शॉट, बॉल निघून जातोय सीमा पार. या ओव्हर मधील 5वा चौकार. पाच चौकार मागच्या ओव्हर मध्ये आपल्याला पाहायला मिळाले. कुशल भोईर बॉलिंग ट्रॅक वर येतोय. षटक क्रमांक 2. समोर ऋतिक मात्रे आहे, वैयक्तिक पहिला बॉल खेळेल. या बॉलेचा बॉल ऑन साइडला काव कॉर्नर रिझन मध्ये पूर्वेश भोईर त्या ठिकाणी आहे मात्र चुकी झाली आणि चुकीला माफी नाहीये. बॉल सीमा पार, चौकार. पाहायला मिळते जणू काही हे दोन्ही फलंदाज फक्त 4चा पाडा जाणतात की काय. वारंवार चौकार येतात. पिटूचं षटक चालू आहे. षटकातील पुढचा बॉल, या प्लेचा बॉल सोडून दिलाय कारण दिशा चुकीची आहे. पंच व्हाईट बॉलचा इशारा देतात त्या ठिकाणावरनं. अव्वांतर धाव आणि अव्वांतरच्या मदतीने धावफलक पुढे सरकलाय. 25 धावा धावफलकावर. षटकातील पुढचा बॉल, या बॉलर्स देखील समोरच्या दिशेने प्रहार झालाय. क्षेत्ररक्षक कुमार गुंड त्या ठिकाणी, मॅन इन रेड कॅप. बॉल स्टॉप केला गेलाय मात्र थ्रो करण्यास थोडा उशीर आणि त्या दरम्यान 2 धावा देखील कंप्लीट होत आहेत. 27 धावा धावफलकावर झाल्या आहेत. आतापर्यंत नक्कीच चांगली सुरुवात, चांगली फलंदाजी पाहायला मिळते आहे कारण लक्ष जे आहे ते मोठं आहे आणि मोठं लक्ष लक्षात घेऊन मोठे फटके देखील येत आहेत. या बॉलर्स देखील व्हाईट बॉल, अव्वांतर धाव मिळेल. अठ्ठावीस धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटक क्रमांक 2 चालू आहे. कुशल भोईरच्या माध्यमातून हे षटक फेकले जात आहे. या वेळेचा बॉल पुन्हा टाकावा लागेल. या षटकातील 3रा व्हाईट बॉल आपण पाहतोय. 3 व्हाईट बॉल या ओव्हर मध्ये. अवांतर धावा खर्च करतोय कुशल. या समोरच्या दिशेने बॉलला ड्राईव्ह केले. क्रिकेट मधील अगदी सुरक्षित फटका. बॉल लॉंग ऑफ लॉंगॉनच्या मधून सीमा रेषा पार. अजून एक चौकार. मैत्रीचे भाषण.
अतिशय चांगली फटकेबाजी. त्यामुळे स्लोवरचा वापर, परंतु काही फरक पडत नाहीये. मिडल ऑफ द बॅट, बॉल आउट ऑफ द मार्क. 6 धावांसाठी षटकार. अतिशय दमदार फटका त्या ठिकाणी षटकार आलाय. 6 धावफलक पुढे सरकलाय. धावा धावफलकावर झाल्या आहेत 39. 39 धावा. तुम्ही ठोकलात, आम्ही देखील ठोकू, हे प्रतिउत्तर या ठिकाणी मैदानाच्या आतमधून आपल्याला पाहायला मिळत आहे. चांगली सुरुवात, चांगली फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. ऋतिक म्हात्रेच्या बॅटमधून षटकार आलाय. षटकातील पुढचा बॉल. या प्लेयर्स देखील अजून एक खराब चेंडू. आज जय बजरंग भिनार टीमची रणनीती थोडी वेगळी पाहायला मिळते, कारण हेमंत हरट थोडा मागे राहिलाय. पहिलं षटक प्रेम भोईरने फेकलं, त्यानंतर कुशल भोईरला नक्की जाणलं गेलं, परंतु हेमंत अजूनही आला नाहीये. यष्टीरक्षकाच्या भूमिकेत आपण त्याला पाहतोय. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस हा बॉल चांगला होता, बीट केलंय ऋतिक म्हात्रेला. बॉल मात्र निर्धाव गेलाय. ऋतिकच्या बॅटमधून 16 धावा, तर हार्दिकच्या बॅटमधून 20 धावा आतापर्यंत पाहायला मिळाल्यात. आणि 4 धावा ज्या आहेत त्या वाईटच्या स्वरूपात पाहायला मिळाल्यात. षटकातील पुढचा बॉल, अर्थातच शेवटचा बॉल आहे. या वेळेस हा बॉल ड्राईव्हचा फटका. क्षेत्ररक्षक आहेत इनफिल्डच्या आतमध्ये. बॉल स्टॉप केला गेलाय. 1 धाव कंप्लीट. आणि अशा प्रकारे षटक क्रमांक दुसरा कंप्लीट झालाय. 2 षटकांची समाप्ती, पॉवर प्लेची षटका आणि पॉवरफुल फलंदाजी पाहायला मिळाली आहे. 41. 41 धावा. आपण व्यासपीठावर बोलूया. सन्माननीय देवानंद गुलबी साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. निंबावली गावचे सामाजिक कार्यकर्ता, त्यांना आपण या ठिकाणी सन्मानित करूया. मी बड्डे बॉय अक्षय भोईर आपणास विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान या ठिकाणी करायचा आहे. देवानंद गुलबी या क्रिकेटचे अगदी कट्टर समर्थक आहेत आणि त्यांची 2 मुले नक्कीच भरपूर नाव कमावलं त्यांनी देखील. शुभम गुलबी असेल, राजा गुलबी असेल. बोलूया आपण मॅचच्या दिशेने. 2 षटकांचा खेळ कंप्लीट झाला. 41 धावा धावफलकावर. आणि आता मात्र षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅकवर. यस, थिंग्स ऑफ डेव्हिल अँड डेव्हिल इज देअर. हेमंत हरट येतोय. उर्वरित 3 षटकांचा खेळ बाकी आहे. 18 बॉलमध्ये 45 धावांची आवश्यकता. आतापर्यंत प्रत्युत्तर चांगलं दिलंय असंच म्हणावं लागेल, कारण पहिल्या 2 ओव्हरमध्ये तब्बल 41 धावा कुठून काढल्या गेल्यात. षटक क्रमांक 3 आहे. षटकातील पहिला बॉल. हेमंत हरट बॉलिंग ट्रॅकवर. गोरसे विलेज झेडकडनं गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालाय. समोर आपण ऋतिक म्हात्रेला पाहतोय. पॉवर प्लेचं बंधन संपल्यानंतर क्षेत्ररक्षण विखुरलेलं पाहायला मिळतंय. काही क्षेत्ररक्षक जे आहेत ते तुम्हाला डीपमध्ये पाहायला मिळत आहेत. खास करून ऑनसाईडला प्रोटेक्शन वाढवलं गेलंय. षटकातील पहिला बॉल. पहिलाच बॉल कॉर्नर रिझर्व्हमध्ये. त्या ठिकाणी थोडी मिसफिल्ड जरूर झाली आहे, परंतु सिंगल मिळेल. पवन मस्कर त्या ठिकाणी होता. 1 धावेच्या मदतीने धावफलक 42 42 वर पोहोचलाय. क्षेत्ररक्षणामध्ये थोडं बदल करत असताना, कारण समोर डावखुरा फलंदाज येतोय हार्दिक गायकवाड, जो 20 धावांवर खेळतोय. 6 बॉल खेळलाय. 6 बॉलमध्ये 1 डॉट, बाकी सर्व चौकार. हेमंत हरट पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय. षटक खूप महत्त्वाचा आहे, कारण कदाचित नाही तर भरपूर मोठी शंका आहे की हेमंतच 2 ओव्हर करेल. आता मात्र जबाबदारी हेमंत हरटवर भरपूर वाढली आहे.
त्या जबाबदारीने गोलंदाजी करेल का हे देखील आपल्याला पाहावं लागेल. तर त्या उलट टीम न्यू एकविरा पिंपलनेरचा विचार केला तर अगदी मजबूत स्थिती, कारण विकेट गेलेली नाही आहे, हे एक प्लस पॉईंट आपण पाहतोय. 42 धाबा कोटले गेलेत. 13 बॉलचा खेळ झालाय. हे म्हणतो पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल आडवा बाटने प्रहार झालाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आयुष हरड त्या ठिकाणी पोहोचलाय. कमालीचं क्षेत्ररक्षण, मित्रमाने 2 धावा वाचवल्यात आपल्या टीमसाठी आयुषने. चांगलं क्षेत्ररक्षण, अगदी लांब पल्ला होता तो गाठला आणि त्यानंतर मात्र वेल स्टॉप. हे आपण ॲक्शन रिप्लेमध्ये पाहू शकता. आयुषने आज फलंदाजी देखील चांगली केली होती. षटकातील पुढचा बॉल. हेमंत पुन्हा एकदा. या बलेचा बॉल अगदी वेगवान हाताला होता, परंतु दिशेवर नियंत्रण नाहीये. पंच आमच्याकडे बोलतात व्हाईट बॉलचा इशारा आलाय. अव्वांतर धाव मिळेल. अव्वांतर धावांवर कुठेतरी रोख लावावं लागेल, कारण याआधी कुशल भोईरला आपण पाहिलं, कुशलने देखील 4 व्हाईट बॉल फेकले होते. आणि या स्पर्धेचा विचार केला तर या स्पर्धेमध्ये अगदी धावांचा पाऊस आपल्याला पाहायला मिळाला आहे. या बलेचा जोरदार अपील. यस, इज गॉन. पहिली विकेट, फलंदाज बाद. मी आधीच म्हटलं होतं हेमंत हरडचा रोल अति महत्त्वाचा असेल, कारण पहिल्या 2 ओव्हरमध्ये 41 धावा आल्या होत्या आणि त्यानंतर तिसऱ्या षटकाची सुरुवात आत्तापर्यंत अप्रतिम फेकलंय. 3 बॉल टाकत असताना महत्त्वाची विकेट काढली त्या ठिकाणी. हार्दिक बाद झालाय. 22 धावा त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाल्या. तर नवीन फलंदाज नयन पाटील आलाय. पाहूया नयन पाटील कशा प्रकारे फलंदाजी करेल. षटकातील पुढचा बॉल. या बलेस गतीमध्ये परिवर्तन, लेन देखील कमी केली होती. बीट केलंय नयन पाटीलला. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये. बॉल मात्र निर्धाव गेलाय. अतिशय चांगली गोलंदाजी आतापर्यंत हेमंत हरड आपल्या टीमसाठी करत असताना या ओव्हरमध्ये अगदी धावांवर रोख लावला गेलाय. षटकातील पुढचा बॉल. आता मात्र मिडल ऑफ द बॅट झालाय. हा बॉल थांबणार नाहीये. मागवावा लागेल सीमारेषे बाहेरून. 6 धावा. षटकार. अतिशय सुरेख फटका. भरपूर आधी चेंडूची लाईन रीड केली आणि त्यानंतर प्रहार झाला होता. नयन पाटीलच्या बॅटमधून निघणारा हा षटकार आपल्याला पाहायला मिळाला आहे. षटकारासोबत 50 कंप्लीट. या बॉल समोरच्या दिशेने बॉलला ड्राईव्ह केले. आयुष अगदी वेगाने बॉलपर्यंत पोहोचतोय. फक्त ना फक्त सिंगल मिळेल आणि अशा प्रकारे षटक क्रमांक 3चा खेळ कंप्लीट झाला आहे. 3 षटकांची समाप्ती. धावा धावफलकावर झाल्या आहेत 52 आणि आता मात्र उर्वरित 12 बॉल आणि येणाऱ्या 12 बॉलमध्ये 34 धावांची आवश्यकता आहे. षटक क्रमांक 4 अत्यंत महत्त्वाचा असेल, कारण या षटकापासून आपल्याला समजेल की शेवटच्या षटकामध्ये धावा किती उरतील. परंतु आतापर्यंत समीकरण हे आपण टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहू शकता. 34 धावा आवश्यक आहेत. उर्वरित 12 बॉलचा खेळ बाकी आहे.
षटक क्रमांक 14 बॉलिंग ट्रॅकवर जयेश वखारे आलाय. जयेशचा पहिला बॉल, पहिलाच बॉल लो फुल टॉस ऑन साईडला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी बॉल स्टॉप केला गेलाय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट होत आहेत. धावफलक 2 ने पुढे सरकलंय. 54 54 धावा धावफलकावर झाल्या आहेत. अतिशय महत्त्वाचं षटक आहे आणि टीमचे कॅप्टन यांनी जयेश वखारेवर भरोसा दाखवलाय. षटकातील पुढचा बॉल, या बॉलेस देखील पुन्हा एकदा ड्राईव्हचा फटका. एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये प्रेम भोईर बॉल पकडतोय, फक्त ना फक्त सिंगल. 55 धावा झाल्या आहेत. नक्की सिंगल डबलने काही फरक पडणार नाहीये टीम भिनारला, कारण या ठिकाणावरनं मोठ्या फटक्यांमध्ये डील करावी लागेल. उर्वरित 10 बॉल आणि 25 धावांची आवश्यकता आहे. माफ करा, 32 धावांची आवश्यकता आहे. धावा झाल्या आहेत 55. 10 बॉल आणि उर्वरित 10 बॉल मध्ये 32 धावांची आवश्यकता आहे. एक मिनिट, करेक्शन चालू आहे. यस, चुकीची दुरुस्ती. उर्वरित 10 बॉल मध्ये 31 धावांची आवश्यकता आहे. षटकातील पुढचा बॉल, या बॉलर्स देखील बॉलला पुढे ठेवला होता. अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी जयेश वखारेच्या माध्यमातून, मात्र क्षेत्ररक्षण चुकीचं झालंय. एका धावेचं रूपांतर दुसरी धावेमध्ये होत असताना आपण पाहतोय. बघा, समीकरण आपण पुन्हा एकदा जाणून घेऊया. 57 धावा झाल्या आहेत आणि उर्वरित 9 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 9 बॉलमध्ये 29 धावांची आवश्यकता आहे. षटकातील पुढचा बॉल, पुन्हा एकदा बॉलला पुढे ठेवला होता. अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी. ब्लॉक होलचा चेंडू आपण पाहतोय. मोठ्या फटक्यापासून अगदी दूर ठेवलाय आतापर्यंत जयेश वखारेने. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये. धावफलक 1 ने पुढे सरकलाय. अगदी सिंगल डबल या ओव्हर्समध्ये आपण पाहतोय. ज्या ठिकाणावरनं मोठ्या फटक्यांची आवश्यकता असताना मात्र सिंगल डबलने डील करत असताना दोन्ही फलंदाज. षटकातील पुढचा बॉल, फुल टॉस आहे, ऑन साईडला उडवलाय. ज्या फटक्याबाबत चर्चा चालू होती तो फटका आलाय नयन पाटीलच्या बाट मधून. षटकार. या षटकाराच्या मदतीने धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकलंय. धावा झाल्या आहेत 64 आणि आता मात्र 7 बॉल 22 धावांची आवश्यकता. षटकातील शेवटचा बॉल, जयेश वखारे या बॉलेस देखील बॉलला पुढे ठेवला होता. अजून एक चांगला बॉल, मात्र त्या दरम्यान एक धाव कंप्लीट. फक्त ना फक्त सिंगल सोबत समाधान मानतोय त्या ठिकाणी नयन पाटील. स्ट्राईक आपल्या बाजूने ठेवतोय, परंतु का ठेवली आहे हे त्याला दाखवावं लागेल. आणि आता मात्र 4 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 4 षटकांची समाप्ती. धावा किती झाल्या आहेत हे महत्त्वाचं नाही आहे, तर धावा किती पाहिजेत हे अधिक महत्त्वाचं आहे. 6 बॉल आणि येणाऱ्या 6 बॉलमध्ये 21 धावांची आवश्यकता आहे. सहा बॉल 21 धावांची आवश्यकता आहे. हेमंत थरट बॉलिंग ट्रॅकवर. 6 बॉल 21 धावांची आवश्यकता आहे. षटकातील पहिला बॉल, पहिलाच बॉल वेगवान होता. पूर्वेश बॉल पर्यंत पोहोचतोय. 1 धाव कंप्लीट. 1 पेक्षा अधिक काही एक नाही.
सिंगल डबलने काम बनणार नाहीये या ठिकाणावरनं मोठ्या फटक्यांमध्ये डील आवश्यक असताना मात्र पहिल्या बॉलवर सिंगल आली आहे. 5 बॉल आणि येणाऱ्या 5 बॉलमध्ये 20 धावांची आवश्यकता आहे. हेमंत पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल. या बॉलेस फुल टॉस होता परंतु कनेक्शन तेवढं चांगलं नाहीये. टायमिंग साधता आलं नव्हतं. फक्त ना फक्त सिंगल मिळेल. या ठिकाणी सन्माननीय प्रदीपजी गेने आणि सोपानजी म्हात्रे उपस्थित आहेत. मी आपणास विनंती करतोय की आपण व्यासपीठावर या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. हेमंत पुन्हा एकदा. या बलेस मात्र ज्या फटकाची गपसणी घालायला हवी तो फटका आलाय त्या ठिकाणावर ना षटकार. क्षणी नयन पाटीलचा बाट मधून आलाय हा षटकार. आता मात्र 3-13 हे समीकरण बाकी असताना नयन पाटील मैदानाच्या आतमधून आपल्या टीमला सांगतोय मैं हूं ना. हेमंत आरट पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल. या बॉलेस स्टेप मध्ये चुकी. डेड बॉल नाही. थोडा दबाव हेमंतवर देखील असेल यात काही शंका नाहीये कारण मागच्या बॉलवर षटकार आलाय. बेस्ट वर्सेस बेस्ट या ठिकाणी आपण पाहतोय. एका बाजूला टेनिस बॉल क्रिकेटचा हा सितारा तर दुसऱ्या बाजूला नयन पाटील देखील काही कमी नाहीये. नयन पाटील कडे देखील भरपूर मोठी क्षमता आहे. षटकातील पुढचा बॉल. या बॉलेस फटका फसलाय. बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक दिनेश झेल पर्यंत पोहोचलाय. वाड कॅच. अप्रतिम झेल. महत्वाची विकेट. नयन पाटीलला मैदान सोडावं लागेल. फलंदाज बाद. हेमंत फक्त लिगल 2 चेंडू हाताळायचे आहेत. वाडा बॉल अतिशय सुरेख चेंडू त्या ठिकाणी बीट केलाय फलंदाजाला. बाट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. हे आपण पाहू शकता. अगदी ब्लॉक होलचा चेंडू ज्या बॉल मागे कोणत्या प्रकारचं उत्तर नाहीये विजयकडे. शेवटचा बॉल. 13 धाबांची आवश्यकता. विजयाच्या उंबरठ्यावर आपण पाहतोय टीम जय बजरंग भिनारला. या बॉल समोरच्या दिशेने बॉल उडवलाय. अजून एक विकेट हेमंत आरटच्या नावावरती. मॅच फिनिश. सामना जिंकलाय जय बजरंग भिनार टीमने. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. हार्ड लक टफ लक न्यू एकवीरा पिंपलनेर. मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा हेरो. मॅन ऑफ द मॅच ज्याने 12 बॉल मध्ये ठोकला महत्वाच्या 40 धावा. नाव आहे कुमार गुंड. 4 षटकार 2 चौकार कुमार गुंडच्या बॅट मधून आल्या होत्या. 12 बॉल 40